नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो. आज आपण बरेलीमधील सत्यराज आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज उत्तर प्रदेश बद्दल थोडक्यात माहिती आणि रिव्ह्यू घेणार आहोत. आज तुमचे नीटमध्ये साधारण 230 किंवा त्याच्या आसपास मार्क्स असतील आणि तुम्हाला BMS मध्ये ॲडमिशन घ्यायच्या असेल, पण महाराष्ट्रात तुमच्या मार्क्स अनुसार ॲडमिशन मिळत नसेल, तर तुम्ही या कॉलेजच्या ऑप्शन नक्की कन्सिडर करू शकतात. हे कॉलेज 2024 मध्ये एस्टॅब्लिश झालेलं आहे. लेट मी शो यू. एक मिनिट. हे कॉलेज 2024 मध्ये एस्टॅब्लिश झालेलं आहे आणि महायोगी गुरु गोरखनाथ शी ॲफिलिएटेड आहे. ह्या कॉलेजमध्ये 6 सीटची इंटेक आहेत. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉलेजची फीस किती आहे. हा कॉलेज ॲन्युअल ट्युशन फी साधारण 2,04,600 रुपये आणि त्यासोबत 50,000 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट. हॉस्टेलमध्ये राहण्याचे असले तर हॉस्टेल फी साधारण 90 ते 1,00,000 रुपये पर इयरपर्यंत जाते. म्हणजे हॉस्टेलसहित तुमचे खर्च किती होईल हे ॲडमिशन घेण्याआधी तुम्ही व्यवस्थित कॅल्क्युलेट करू शकतात. आता महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना एक प्रश्न असतो की आपण उत्तर प्रदेशमध्ये गेले तर लँग्वेज बॅरियर येईल का, लँग्वेज प्रॉब्लेम येईल का. उत्तर प्रदेश लँग्वेज प्रॉब्लेम येईल का, तर तसं काही नाही. महाराष्ट्रातील बरेच विद्यार्थी इथे ॲडमिशन घेत आहेत. इथे हिंदी आणि इंग्लिशमध्ये कम्युनिकेशन होते, त्यामुळे तुम्हाला वेगळी स्थानिकी भाषा शिकायची किंवा बोलायची गरज नाही. फक्त उत्तर प्रदेशमध्ये कॉलेज आहे म्हणून तुम्हाला भोजपुरी किंवा एखादी वेगळी भाषा बोलावी लागेल असं काही नाही. कॉलेज फॅसिलिटीबद्दल बोलायचं झालं तर इथे कॅन्टीनची अवेलेबिलिटी आहे आणि हॉस्टेल फॅकल्टीसुद्धा प्रोव्हाइड केली जाते. जर तुम्ही हॉस्टेलमध्ये राहणार असला तर विद्यार्थ्यांची सिक्युरिटीची व्यवस्था कॉलेजकडून केली जाते आणि जर एखादा विद्यार्थीला हॉस्टेलच्या बाहेर राहायचं असेल तर तो बाहेर अकोमोडेशन घेऊनही राहू शकतो. या कॉलेजजवळ यांच्या संस्थेच्या ॲलोपॅथी मेडिकल कॉलेज देखील आहेत, त्यामुळे परिसरामध्ये मेडिकल एज्युकेशनचं एन्व्हायरमेंट आहे. एक मिनटं, तुम्हाला मी ॲलोपॅथी मेडिकल कॉलेज दाखवतोय. यांचं हे बघा, हे ॲलोपॅथी यांचं कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज ॲलोपॅथी. त्या कॉलेजच्या जवळच आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, किती मार्क्समध्ये हे कॉलेज मिळत शकते आपल्याला. जर तुमचे नीटमध्ये साधारण 213 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स असतील किंवा 230च्या आसपास मार्क्स असतील तर तुम्ही ह्या कॉलेजचे ऑप्शन कन्सिडर करू शकता. पण ॲडमिशन हे काउन्सिलिंग प्रोसेस, एलिजिबिलिटी अँड अवेलेबल सीटवर डिपेंड करतात, त्यामुळे फक्त मार्क्स पाहून ॲडमिशन गॅरंटेड आहे असं समजू नका. आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपचे ऑप्शन देखील असू शकतात. स्कॉलरशिपसाठी एलिजिबिलिटी काय काय आहे, कोणते डॉक्युमेंट लागतात आणि प्रोसेस कशी आहे यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना गाईड करतोय. म्हणून जर तुमचे मार्क्स कमी असतील महाराष्ट्रात BAMS साठी ॲडमिशन मार्क्स 213 230 या 213 ते 300 पर्यंत जर तुम्हाला मार्क्स असेल
BMSसाठी ॲडमिशन मिळत नसेल आणि तुम्हाला BAMS करायचं असेल तर सत्यराज आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज हा एक ऑप्शन तुम्ही कन्सिडर करू शकता. आम्ही या कॉलेजसाठी काउन्सिलिंग आणि ॲडमिशन गाईड देखील प्रोव्हाइड करतो. तुमचे मार्क्स, कॅटेगरी आणि एलिजिबिलिटी पाहून तुम्हाला कोणतेही ऑप्शन अवेलेबल आहेत याबद्दल आम्ही गाईड करतो. त्यामुळे तुम्हाला या कॉलेजमध्ये काउन्सिलिंग करून घ्यायची असेल किंवा स्कॉलरशिप आणि ॲडमिशन प्रोसेसबद्दल माहिती हवी असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. 5736 हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. आणि हो, ॲडमिशन घेण्याआधी फीस, एलिजिबिलिटी, ॲफिलिएशन, हॉस्टेल आणि स्कॉलरशिप याबद्दल लेटेस्ट इन्फॉर्मेशन नक्की व्हेरिफाय करा. ओके. धन्यवाद.